अलिबाग नगर परिषदेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आणि चुरशीची झाली आहे. अशातच अलिबाग नगर परिषद निवडणुकीत शेकाप काँग्रेस मनसे आघाडीकडून अक्षया प्रशांत नाईक या रिंगणात आहेत. अक्षया नाईकला टक्कर देण्यासाठी विरोधात भाजप आणि शिंदे शिवसेना एकवटली असल्याने मविया नेत्यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. निवडणूक प्रचारात विरोधकांकडून खोटी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असला तरी अलिबागची जनता सुज्ञ आहे. आम्हाला सत्तेत संधी देणार असा विश्वास अक्षया नाईक यांनी व्यक्त केला आहे. 18 शाखा आणि 600 कोटीहून अधिकची उलाढाल असलेली दी पेन कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करून ठेवीदारांना वाऱ्यावर सोडून निघून गेलेला शिशिर धारकर नगरपालिकेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ठेवीदारांना भूलथापा देत असून 6 महिन्यात ठेवीदारांचे पैसे परत करण्याचं खोटं आश्वासन देत आहे. त्याच्या भूलथापांना बळी न पडता त्यांच्या सुज्ञ मतदारांनी शिशिर धारकरला मतदान करू नका असं आवाहन उद्योजक भरत पुनमिया यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेनं कळंबोली प्रभाग क्रमांक 7 मधील तरुणांनी उत्स्फूर्तपणे शिवसेनेत प्रवेश केला. शहर संघटक श्रीकांत फाळके यांच्या संकल्पनेतून साहेबप्रीत सिंग जवरा, स्वराज फडताडे, कार्तिक अधिक, दैविक शिंदे, विघ्नेश काटकर यांच्यासह अनेक युवक पक्षात दाखल झाले. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात कार्यक्रम पार पडला. नव्या ऊर्जेनं पक्ष संघटन अधिक बळकट होणार असून तरुण सहभागामुळे स्थानिक राजकारणात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असल्याचे मान्यवरांनी सांगितलं. अलिबाग नगरसेवक निवडणुकीपूर्वी सर्व तयारी पूर्ण झाली असून मतदान कर्मचारी सकाळी मतदान केंद्राकडे रवाना झाले. तहसीलदार विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक केंद्रावर 5 कर्मचारी आणि 1 पोलीस शिपाई तैनात आहे. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी पर्यायी ईव्हीएमचे पथक तयार ठेवले. मतदारांसाठी पाणी, प्राथमिक उपचार किट आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आणि मदतनीस नियुक्त आहेत. प्रशासनाच्या या नियोजनामुळे 2 डिसेंबरचे मतदान सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. खोपोली नगर परिषद निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार सुनील पाटील यांच्या डॉक्टर पदवीच्या वापरावर आक्षेप नोंदवण्यात आलाय. डॉक्टर हेमंत पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून वैद्यकीय पदवी नसताना वापरणं मतदारांची दिशाभूल असल्याचं म्हटलं. नामनिर्देशन पत्रात डॉक्टर उल्लेख नसल्याने सोशल मीडियावरील प्रचार भ्रामक ठरत असल्याचा युक्तिवाद करण्यात आलाय. समाधानकारक कारवाई न झाल्यास न्यायालयीन लढाईचा इशारा डॉक्टर हेमंत पाटील यांच्याकडून देण्यात आलाय. सीकेटी उच्च माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल येथे रामशेठ ठाकूर यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय भरतनाट्यम स्पर्धा आयोजित करण्यात आली. 27 स्पर्धकांनी अभिव्यक्ती, ताल, प्रस्तुती आणि नृत्य तंत्रावर आधारित आकर्षक सादरीकरण केलं. यावेळी प्रमुख पाहुणे रामशेठ ठाकूर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. परीक्षक शिवानी पाचरकर आणि ग्रीष्मा करिया यांनी मूल्यांकन केलं. यावेळी सई कदम प्रथम, रेश्मा श्री सेंथिल द्वितीय तर अनन्या गडेपल्ली तृतीय विजेती ठरल्या. विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम प्रदान करण्यात आली. पेण तालुक्यातील धावटे येथील स्पाइस हॉटेलमध्ये अवैध दारू सेवन सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने छापा टाकला. ठिकाणी सुमारे 21 जण दारूचं सेवन करताना आढळले. दारूच्या बाटल्या, चकणा, ग्लास, टेबल आदी साहित्यांसह 7,170 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. परवान्याशिवाय दारू पुरवठा सुरू असल्याने गुन्हा नोंदवण्यात आलाय. SP आंचल दलाल यांच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा बसत असून ही मोहीम अधिक प्रभावी होत आहे. पोलीस तपास सुरू आहे. ज्येष्ठ समाजसेवक आणि दानशूर व्यक्तिमत्व मारुती शेठ पडवळ यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री वरदायिनी क्रीडा मंडळ रावगाव तर्फे सलग 9व्या वर्षी रक्तदान शिबिर संपन्न झालं. जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग आणि डॉक्टर दीपक गोसावी यांच्या टीमचे सहकार्य लाभले. एकूण 45 रक्तदात्यांनी उत्साहानं सहभाग देत मानवतेचे उदाहरण ठेवले. पडवळ यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्य उल्लेखनीय असल्याने ग्रामस्थांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रक्तदानाचं महत्त्व जपण्याचा उपक्रम यशस्वी ठरला. वादळवारा लाईव्ह न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.